आपला 18वा अध्याय सुरू आहे. मोक्ष संन्यास योग आणि त्यातला आपण 53वा श्लोक करत आहोत. अर्धा झाला होता, अर्धा व्हायचा. ओके. मग तया रिद्धी सिद्धींचा मेळावा प्रसंगे पांडवा प्राप्त होय. गुरुच्या एका वचनावर, एका टीचिंगवर कसं पुढे जायचं हे आपण पाहत होतो. आणि त्याच्यामध्येच पुढचा हे आहे, मग तया रिद्धी सिद्धीचा मेळावा प्रसंगे पांडवा प्राप्त होय. रिद्धी सिद्धींची ती होता पुष्पवृष्टी, न्हावोनी किरीटी निघे त्यात, ब्रह्मैक्य स्वराज्य येता सन्निधानी, आनंद येतो तिन्ही भरी लोक. सखा किंवा मित्र ऐसे म्हणावया, नुरे दुजे तया नुरे दुजे तया समसाम्ये, ऐसे अद्वैतत्व तया होता प्राप्त, ममत्वाची मात उरे कोठे. सर्वत्र ब्रह्मभाव समसाम्य म्हणजे आता गुरुच्या एका गायडन्सवर जे काही बोलले असतील ते एक शब्द, एक वाक्य किंवा काहीही, त्याला जेव्हा साधक आणि डिसिपल फॉलो करतो, तेव्हा त्याच्या जीवनात मग काय ब्रह्मैक्यच्या व्यतिरिक्त त्याला काही, मग त्याला सर्वांमध्ये, सर्व जीवांमध्ये त्याला परब्रह्म दिसतं. अद्वैत तत्वात त्याचं जीवन सुरू होतं आणि तिथे ममत्वाचं कुठेही राहत नाही. त्याच्यावर तो मात करतो. ममत्व म्हणजे मी अशा टाईपचा जो कॉन्सेप्ट आहे किंवा थॉट प्रोसेस आहे, त्याच्यावर तो मात करून पुढे जातो आणि आत्म्याच्या स्थितीत स्थिर होतो. आपुलिया एक सत्तेने ची जाण, विश्वाते व्यापून सकळही, साधके त्या केला ममत्वाचा त्याग, अद्वैता चांग संपादोनी. मी माझचा त्याग करून तो अद्वैत स्थितीमध्ये स्थिर होतो. माझे माझे ममत्व म्हणजे आपण फक्त म्हणजे सामान्य मनुष्य, आपली फिजिकल बॉडी मी म्हणजे ज्याला तो पर्सनॅलिटी, 3 लेयर्स ऑफ बॉडीज, त्याचं नाव आणि त्याच्याशी संबंधित जगत. मी माझं म्हणजे काय, त्या शरीर पर्सनॅलिटीच्या संबंधित सर्व जगत. मग त्याच्यात माणसं, सिच्युएशन्स, गाव, घर, जड वस्तू सगळ्या येतात. मग त्याच्यात मी माझं असं, माझे मित्र, माझा समाज, माझा देश, म्हणजे एका सर्टन लेवलवर आपण जाऊन, म्हणजे अगदी हिंदुत्व हिंदुत्व पण आपण नाही करू शकत. कारण आत्मा जर एक आहे तर तिथे ख्रिश्चॅनिटी, मग काय मुस्लिम किंवा हिंदू, हा असा फरक, आपण पंजाबी, असा आपण फरक नाही करू शकत. तिथे पण मी माझ्यामध्ये, मग तो माझा देश आणि माझा धर्म पण येतो पुढे जाऊन. फार पुढे येते. पण तरी म्हणजे देशापर्यंतच आपलं प्रेम प्रकट झाल्यानंतर तिथे पण एक बॉर्डर येते की तिथे पण ममत्व दिसायला लागतं की अरे, आपण फक्त आपल्या धर्माच्याशी सेंटर्ड आहोत, आता तेही बरोबर नाहीये. तर मी माझ्याच्यामध्ये धर्म पण येतो, तर आपल्या धर्माची हे पण चादर पण सोडावी लागते. आणि सर्व धर्म समभाव जो आपला भारत देशाचा, हिंदुस्थानाचा मेन मूळ तत्व आहे, तिथे जाऊन मग आपली आत्म्याची पहुंच तिथे पोचते. आणि मग तिथे कुठलेही जात धर्म मध्ये येत नाहीत. आणि हे सांगितलं पण आहे की म्हणजे आपल्याला मूवीज मधनं वगैरे बघायला मिळतं की जन्माला येताना काही आपल्या अंगावर स्टॅम्प मारलेला नसतो की हा हिंदू आहे. हा मिक्स झाली मुलं तर कळणार पण नाही की कोण काय आहे. तर इथे तर ते पण धर्माचं पण मर्यादा येते, ती देहाशी जुळून येते. ती कुठल्या फॅमिलीमध्ये जन्म घेतला आहे त्याच्याप्रमाणे मग धर्म, जात आणि देशाचं काय म्हणतो आपण, नागरिकत्व, हे पण तिथे मग लिमिटेशन येतात. तर ते लिमिटेड बॉडीच्या रिलेटेड लिमिटेड वर्ल्ड, ममत्वाचा अर्थ इथे व्हास्ट होतो. ममत्व म्हणजे फक्त मी माझं माझ्या घरापुरतं नाही आहेत, तर लिमिटेड बॉडीशी कनेक्शन असलेलं लिमिटेड वर्ल्ड, लिमिटेड एन्व्हायरमेंट, लिमिटेड फील्ड, हे सगळं त्या ममत्वात येतं. ते इथे थोडी व्हास्ट होते डेफिनेशन. ऐशा परी शत्रू अहंकाराधिक, सकळही देख जिंकोनिया, स्वयेची तो पार्था होता विश्वरूप, स्थिर आपोआप योग वारू, वैराग्य कवच अंगी दृढ भले, तेही करी ढिले क्षणभरी.
ध्यानरूपी खडगे प्रहारावे जाते, ऐसे उरे तेथे दुजे काय. योगरूपी म्हणजे हे सगळे अहंकार, म्हणजे देशाचा सुद्धा अहंकार असतो. आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्ही हिंदू आहोत. तर तो ऐशापरी शत्रू अहंकाराधिक ममत्वाचा कॉन्सेप्ट समजल्यानंतर त्याच्यात बसणारे सगळे अहंकार, सगळे त्या सगळ्यांना जिंकून मग तो पार्था होता विश्वरूप. मग विश्वरूप होतो. पण कुठल्याही देशाचं लिमिटेशन येत नाही, त्यामुळे सर्व लिमिटेशन पार केल्यानंतर विश्वरूप होणार तो. स्थिर आपोआप योगवारू, योगाच्या घोड्यावर, योगरूपी घोड्यावर बसून तो स्थिर होतो विश्वरूप होऊन. पूर्ण वर्ल्ड वर्ल्ड हे त्याचं जगत बनतं आणि तो सर्वत्र व्याप्त असा माझा कॉन्शियसनेस आहे. वैराग्य कवच अंगी दृढ भले, तेही करी ढिले क्षणभरी. ध्यानरूपी खडगे प्रहारावे जाते, ऐसे उरे तेथे तुझे काय. म्हणून आवरे वृत्तीचाही हात, सर्वत्र अद्वैत भाव होता, अद्वैत भाव होता. रोग निवारण करोनी आपण, नुरे रसायन स्वये जैसे. तैसे त्याचे ध्यान द्वैता ते जिंकोन, जातसे विरोन आपणही. आणि ही स्थिती असते आपल्या संतांची. त्यांना त्यांना फक्त आत्मा कळतो. त्यांना बाकी धर्म कोणता, देश कोणता, काळा का पांढरा, काय काही काही संबंध नाही. ते ह्या ही जी कॉन्सेप्ट आता इथे सांगितली विश्वरूप, विश्वरूप स्थितीत आपले गुरु असतात आणि त्यांना फक्त आत्म्याचं जाणीव त्यांना असते आणि आत्म्याचं दुःख त्यांना पोचत असतं. ते शरीराला बघतच नाही, त्यांच्या नजरेत ऍक्च्युली शरीर येतच नाही. म्हणजे तो कॉन्शियसनेसच इतका डेव्हलप झालेला असतो त्यांच्या ट्रेनिंगमध्येच, की ते त्यांना जरी माणूस समोर असला तरी त्याच्या बाह्य शरीराकडे, लिमिटेड बॉडीकडे त्यांचं लक्षच नाही जात. त्या आत्म्याच्या जर्नी बद्दलच त्यांना मूवी दिसते समोर आणि ते त्यांना मागचं पुढचं सगळं माहिती असतं आणि ते त्या हिशोबानी, त्या अँगलनी त्या आत्म्याला गाईड करतात की त्यांनी काय करायला पाहिजे. त्यांना काहीच संबंध नाही की देहाचं काय चालू, कुठल्या परिवारात आहे, कुठल्या जातीत आहे, कुठल्या देशात आहे, काही नाही. तैसे त्याचे ध्यान द्वैता ते जिंकोन, जातसे विरोन आपणही. जैसे इष्ट स्थळ देखताची भले, धावती पावले स्थिर होती. येताची समीप तैसी ब्रह्मप्राप्ती, मंद होय गती अभ्यासाची. गंगा सांडी वेग, गंगा सांडी वेग, भेटता सागर किंवा कांता स्थिर प्रियापाशी. आणि हा हा अभ्यासाचा हे कुठे संपतो? अभ्यास शेवटपर्यंत करायचा आहे, कारण अभ्यास म्हणजे प्रकाश आहे. प्रकाश टाकणार आहोत आपण, आपल्या अज्ञान, इग्नोरन्सला दूर करणार. हा अभ्यास तिथपर्यंत जायचा आहे जिथपर्यंत ब्रह्मप्राप्ती नाही होत. म्हणजे लर्निंग थांबत नाही आपलं, आपलं एक्सपेरिमेंट थांबत नाहीत. आपल्याला शिकायचंय शिकायचंय, अरे बापरे आता कोण शिकणार, असे म्हणणारे जडत्वात असलेली लोक, ज्यांना जडातनं बाहेरच नाही यायचं. पण हा एकदा शिकायला लागलं की तिथे स्टॉपच नाहीये. ब्रह्मप्राप्ती होईपर्यंत आपण अभ्यास करायचा आहे. मग तिथे जाऊन आता थांबतो का मग अभ्यास? थांबतो याच्यासाठी कारण अभ्यासण्यासारखं काहीच उरत नाही. परब्रह्माच्या पलीकडे काही नाहीये ना. त्यामुळे तिथे जाऊन सगळं ज्ञान पूर्ण झाल्यामुळे आणि तो एकरूपता झाल्यामुळे, ब्रह्माशी ब्रह्मरूप झाल्यामुळे अभ्यास कशाचा करायचा मग आता? आपण स्वतः ब्रह्म झाल्यानंतर अभ्यास काय करायचा? तो होईपर्यंत त्याचा अभ्यास करावा लागतो. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, कोणाला जाऊन भेटायचंय, कोणाला जाऊन भेटायचंय, कसं भेटायचंय, कसं पोहोचणार, तो कॉन्शियसनेस काय लेवल आहे, मग मी आता कुठे आहे, हा अभ्यास. ह्या अभ्यास म्हणजे काय तर हा बदलायचं कसं, आपल्याला स्वतःला सटल 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 करत 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 वर, किती सटल किती सटल किती सटल असं करत करत वर जायचंय आपल्याला परब्रह्मापर्यंत. मग एकदा तिथपर्यंत पोहोचल्यानंतर वर पुढे मागे काहीच नाहीये ना. त्यामुळे मंद होय गती अभ्यासाची. तिथे एकदा सागराला गंगा भेटल्यानंतर सागर आणखीन कुठे तिसरीकडे जाऊन तिसऱ्याला कोणाला जात नाही ना भेटायला, मिळायला. त्यामुळे तिथे सगळा प्रवास खुंटतो, थांबून जातो. त्याच्या पुढे कुठेही जायचं नाहीये, संपत तिथे वाट. ना तरी केळीची जैसी खुंटे वाढ, फळांचा तो घड लागताची. आता इथे परमात्मा श्रीकृष्ण त्याला अभ्यासाची हे पण सांगतोय की कुठपर्यंत जायचंय तुला, मर्यादाही सांगतोय, म्हणजे लाईन सांगतोय कुठे जायचंय, कुठपर्यंत जायचंय.
आणि त्याच्या जर्नीचा पण त्याला अंदाज देतो की किती अभ्यास करायचा, किती किती वेळ करायचा, किती काळापर्यंत करायचंय, काय स्थितीपर्यंत करायचंय. परमात्मा श्रीकृष्ण अ, अर्जुनासोबत आपल्यालाही अंदाज देतोय की काय काय अभ्यास म्हणजे काय वाट वाट म्हणलंय ना, सद्गुरूंनी दाविली वाट. ती वाट पूर्ण कुठे डेस्टिनेशनला जातीये ते परमात्मा श्रीकृष्ण दाखवतोय. एका शब्दाने सुरू झालेली वाट तिथे जाऊन मिळणार आहे आणि तिथे सगळा प्रवास थांबणार आहे. असं करून ते आपल्याला आपल्याला प्रवासाचा अंदाज देत आहेत. म्हणजे आपण माहिती काढतो ना की अरे इथून दिल्लीला पोहोचायला किती वेळ लागतो, म्हणजे आपण त्या हिशोबात असतो की अच्छा हा इतके आवर्स लागतात, इतके तास लागतात. परदेशाला निघाले असेल भारतातनं तर आपल्याला माहिती आहे, अरे ओके ह्या देशात पोहोचायला इतके तास, इतके दिवस, इतका वेळ लागणार आहे. मग आपण प्रिपेअर्ड असतो. तसं ते त्याला प्रिपेअर्ड करतायत की केवढा मोठा जर्नी आहे आणि काय करायचंय. नातरी केळीची जैसी खुंटे वाढ, फळाचा तो घड लागताची, किंवा गावकुस दिसू लागताच, सरू लागेसाच मार्ग जैसा, तैसा साधक तो आत्मसाक्षात्कार होईल गोचर ऐसे देखे. तेव्हा साधनाचे हत्यार जे सांग, हळूची ते मग हे खाली ठेवी. हत्यार खाली ठेवायचेत अभ्यासाची, साधनांची. मग ब्रह्मैक्य आपण मिठी मारायचे. आता अमुक ध्यान करू, असं करू का, प्राणायाम करू, हे करत बसायचं नाहीये. ते बनणेच आपण ज्याच्याकडे जातो सामान घेऊन उभे नाही राहत. आपण सामान खाली ठेवतो आणि आपण पहिले जाऊन भेटतो ज्यांच्या घरी गेलोय आपण. दार दार उघडल्यानंतर पहिले तर गळा मिठी करतो की अरे आम्ही आलो. समोरचंही आपल्याला आलिंगन देतो की अरे वा वा वा, कधीपासनं वाट बघतोय तुझी, असं म्हणतात आपण गेस्ट म्हणून ज्यांच्याकडे जातो. तसंच तो परब्रह्म आपली वाट बघतो. कधीपासनं वाट बघतोय, किती जन्म तुझे झाले मी वाट बघतोय, एकदाचा आलास तू. सामान खाली ठेवायचं आणि भेटायचंय. साधनांचं सगळं हत्यार आपल्या हातात जी घेतलेली आहेत दशभुजांमध्ये, ती खाली ठेवायची आणि मिठी मारायची परमात्म्याला जाऊन. आणखीन आता पुढे काही उरत नाहीये. ऐसी तया येता ब्रह्मैक्याची वेळ, साधने सकळ ओहटती, मग वैराग्याची मावळती वेळ, ऐशीच केवळ शांती जी का. योगफळाची जी परिपक्वावस्था, वृद्ध जेथे पार्था ज्ञानाभ्यास, बाणता ती शांती पूर्णतया अंगी, ब्रह्मपणा लागी पात्र होय. आता आणि तिथे जाऊन काय आपल्याला पण शांतपणा येतो. पोचायचंय, कोणाच्या तरी घरी जायचंय, एक्साइटमेंट असते की तिथे गेल्यावर हे करीन ते करीन ते करीन ते करीन. एकदा गेल्यानंतर ते प्लॅनिंगही आपलं शांत होऊन जातं, मन शांत होतं, विचार शांत होतात. कारण आपण ऍक्च्युली ज्याला भेटायला गेलो तो मनुष्य भेटला. टोटल शांतता, तीच स्थिती आत्म्याची परमात्म्यामध्ये विलीन होताना होते. ते आणखीन काही उरलं नाही आता. आता जो काय आहे तो नुसता आनंदी आनंद, आनंदाच्या पलीकडे काही नाही, आणि शांतता. बाणता ती शांती पूर्णतया अंगी, ब्रह्मपणा लागी पात्र होय. चतुर्दिशी दिनी चंद्री उणेपण, असे पुनवेहून जेवढेगा, किंवा 16 कशी शुद्ध सोन्याहून, कसी राहे न्यून 15व्या. महार्णवी वेगे प्रवेशे जे आप, ते तो गंगा रूप जाणावेगा. परिप्रवेशोनी स्थिरावे जे तेथे, तया रूप येते सागराचे. आपण ब्रह्मरूप होऊन जातो. एकदा भेट झाली की संपलं. आपण आपल्यातलं ते वेगळं, हा आत्मा होता, हा प्रवास करून आला, हे काही उरत नाही. तो त्या फॅमिलीचा मेंबर बनतो आणि सुट्ट्या एन्जॉय करतो. मग तो त्या फॅमिलीचा पार्ट असतो ज्याच्याकडे गेलाय. तसं तो आपण परमात्म्याचा अंश बनून जातो. मग जेव्हा तो परत सांगेल की जा बाबा काम कर, मग आपण त्या फॅमिलीचा मेंबर बनून काम करायला जाणार आहे, परब्रह्माचा अंश बनून जाणार आहे, काम करून वापस येणार आहे. मग तो खटाटोप उरत नाही जेव्हा परत परमात्मा स्वतः सांगतो की जा, अवतार घे आणि काम कर. तेव्हा मग परत जाण्याची साधनं हेन तेन काही करावं नाही लागत. कारण आपण ऑलरेडी त्याचा एक काय म्हणतो हे बनून गेलेलो आहे, रिप्रेझेंटेटिव्ह. ते बनून जातो. मग तिथे काही आपल्याला परत साधना आहे ते ध्यान सगळे उलटे पलटे काम करावी लागत नाहीत. कारण आपण त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आणि काम करायला गेलोय. पण तिथे त्या पोझिशन पर्यंत, वननेस पर्यंत आपल्याला हे सगळं मेहनत करावी लागते. तेवी तेवी ब्रह्म आणि ब्रह्मत्व पावता, दोहो माझी पार्था अंतरजे. लोपोनी ते मग शांतीची या योगे, ब्रह्मची तो वेगे होय पार्था. न होताची ऐसे ब्रह्मी समरस, आले प्रत्ययास ब्रह्मत्वचे ब्रह्मत्वजे. ब्रह्मत्व पावती योग्यता ती येथ, बोलिली यथार्थ विवरोनी.
ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ऐसी ब्रह्मभाव योग्यता येताच साधक तो साच धनंजया. अंतरी संतुष्ट राहे अखंडित आत्मबोधे युक्त होनिया. आता त्याची स्थिती सांगितली. ब्रह्मभाव एकरूपता समरस झालेला परब्रह्मी समरस झालेल्याची स्थिती. अंतरी संतुष्ट शांत आनंद हीच हीच लक्षणं आहेत. त्याच्या पलीकडे काही आणि तो आनंद म्हणजे आपला मटेरियल वर्ल्डचा आनंद नाही. काहीतरी मिळालं म्हणून की थोड्या वेळाने ते वस्तू संपली की आनंद खंडित होणार, तसं नाही आहे. अखंड स्थिती आहे अंतरी संतुष्टतेची, म्हणजे अखंड आनंद आहे. ऐसी ब्रह्मभाव योग्यता येताच साधक तो साच धनंजया. अंतरी संतुष्ट राहे अखंडित आत्मबोधे युक्त होवो निया. झाला स्वयंपाक होय आल्हादक ताप तोही देख जाय जेव्हा. येता शरद काळ गंगे लागी मग सांडी लगबग भरतीची. नातरी संगीत संपोनिया जाता उपांगे सर्वथा ओहटती. तैसे आत्मज्ञान साधनी जे श्रम पावती विश्राम तेही जेथे. तया आत्मबोध प्रसन्नता ऐसे पार्था नाव असे सुविख्यात. तीच आत्मबोध प्रसन्नता चांग साधक तो मग भोगी जेव्हा. तेव्हा ऐक्य भावे तयासी अर्जुना खेद न कामना उरे काही. आणि आत्मबोध म्हणजे काय? आपणच परब्रह्म आहोत हा बोध आहे तो. कारण करण्यासारखं आता काही उरत नाही. मी प्रत्यक्ष सूर्य आहे, मी प्रत्यक्ष ब्रह्म आहे, हा आत्मबोध आहे. आता मी आत्मा आहे, तो परमात्मा आहे, हा दूरचं नातं संपलं ना. एकत्र झाल्यानंतर आत्मबोध काय? ब्रह्मैक्य असल्या म्हणजे मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी हे तिथे येतं. हा मी वेगळा, तो तिथे, असं नाहीच उरत काही. आणि मग तिथे ती प्रसन्नता वेगळी आहे. पार्था नाव असे सुविख्यात. तिचा आत्मबोध प्रसन्नता सांग साधक तो मग भोगी जेव्हा. तेव्हा ऐक्य भावे तयासी अर्जुना हेदना कामना उरे काही. जैसा का आकाशी उगवतारवी सतेज लोपवी नक्षत्राते तैसा स्वरूपाचा येता अनुभव भूती भेदभाव देखे ना तो. पाटीवरी शब्द काढिले लिहोन टाकावे पुसोन करे जैसे. तैसा भिन्न भाव हारपो निजाय देखे ते होय आत्मरूप. विपरीत ज्ञाने दाविल्या ज्या जाती अवस्था जागृती आणि स्वप्न. विपरीत ज्ञान म्हणजे काय? आपल्याला अज्ञान जे असतं त्याच्यानी वेगळ्या वेगळ्या अवस्थाचा अनुभव घेतो आपण. जागेपणी एक एक काहीतरी दिसतं, स्वप्नात आपल्याला तिसरंच काहीतरी दिसतं, आणि झोपेमध्ये आपल्याला आणखीन काहीतरी अनुभव येतात. तर असे त्या वेगळ्या वेगळ्या विपरीत अनुभव आपल्याला अजिबसे येत असतात. पण ज्याच्याही पलीकडे जेव्हा जाऊन आपण एकरूपता अनुभवतो ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे. दोन्हीही त्या लीन होती सुषुप्तीत स्थिती जी निभ्रांत अज्ञानाची. मग पार्था जो जो वाढू लागे ज्ञान सर्वत्र अभिन्न एक दिसे. तो अज्ञानही हो क्षीण पावते विलीन पूर्णबोधी. घालिता मुखात घास एक एक होत जाय भूक शांत जैसी. हारपे निशेष मग होता तृप्ती तैसी होय गती अज्ञानाची. वाढू लागे जो जो चालण्याचा वेग तो जाय मार्ग थोडा होत. मग इष्टस्थल गाठीताची तेथे निशेष तो खुंटे पार्था जैसा. तेच तेच सांगितलंय त्यांनी वेगळ्या वेगळ्या उदाहरणांनी की जाईपर्यंत सगळं असतं, ते अंतर कमी होत जातं आणि शेवटी आपण त्या स्पॉटला पोहोचतो, डेस्टिनेशनला. मग इष्टस्थल गाठीताची तेथे निशेष तो खुंटे पार्था जैसा. किंवा जागृतीचा होय जो उदय तो लया जाय निद्रावस्था. मग संपूर्णत्वे जाग येतासाच स्वरूपे नाहीच होय जैसी. पौर्णिमेचा चंद्र सर्व ही कलांनी राहता होनी परिपूर्ण. मग त्या चंद्राची वाढ जेव्हा खुंटे निशेष तो आटे शुक्ल पक्ष. तैसे दृश्य जात हरवीचे ज्ञान तेणे तो येऊन माझ्या रूपी. पावता ऐक्यास साध्यंत अज्ञान नष्ट होते जाण धनंजया. तेव्हा नदी नद नसोनी हा भेद जाता अमर्याद होनिया. कल्पांताच्या वेळी पार्था जैसे जळ आब्रह्म सकळ विश्वव्यापी.
नातरी आकाश राहे एकवट घट मठ नष्ट होता जैसे काष्ठा काष्ठाची या घर्षणे जळोन अग्नीची होऊन राहे काष्ट किंवा मुशी माझी सुवर्ण अलंकार घालोनी साचार आटविता नाना नामरूप भेदहार पुन एकले सुवर्ण राहे जैसे तेही असो पूर्ण येऊनी जागृती सर्व स्वप्न सृष्टी नष्ट होता मग धनंजया जैसे का एकले राहतो आपुले आपणची तयाही सकट तैसे तया लागी दुजे नाही जगी माझ्या वेण ह्यापरी जी श्रेष्ठ माझी चौथी भक्ती जाण तयासी ती प्राप्त होय इतर जे आर्त जिज्ञासू अर्थार्थी माते जिया पंथी भजती गा पाहोनी ते तिन्ही पंथ धनंजया म्हणो भक्तीसी या चौथी ऐसे मग धनंजया जैसे का एकले राहतो आपुले आपणची तया ही सकट तैसे तया लागी तुझे नाही जगी माझ्या वेळ ह्यापरी जी श्रेष्ठ माझी चौथी भक्ती जाण तयासी ती प्राप्त होय इतर जे आर्त जिज्ञासू अर्थार्थी माते जिया पंथी भजती गा पाहुनी ते तिन्ही पंथ धनंजया म्हणो भक्ती सिया चौथी ऐसी एरवी चौथी ना तिजी ही अर्जुना तेवी पहिली ना शेवटली माझी या सहज स्थिती लागी देख म्हणो म्हणो आम्ही एक भक्ती ऐसे करी मद्रुपाची नेणी व प्रकट माते विपरीत भासवोनी भक्ती करायास लावी सर्वा ठाई बुझावीत जाई सर्वा लागी जो जो जेथ जैसे पहावया बैसे तैसे चीजे भासे तया तेथे ते तो दिसे माझ्या ज्ञानप्रकाशेच सहज साच निरंतर आपले अस्तित्व आहेची म्हणून पार्था जैसे स्वप्न दिसे नासे तैसेची अखंड प्रकाशे ज्या होय उत्पत्ती प्रलय विश्वाचा ह्या ऐसा माझा जो हा सहज प्रकाश म्हणावे तयास भक्ती ऐसे म्हणून या पार्था आर्ताची अठाई बनोनी ही राही उत्कटेच्छा मग तियेचा जो इच्छेचा विषय तोही मीच होय धनुर्धरा जिज्ञासूच्या ठाई अर्जुनाची साच जिज्ञासा तीहीच होऊन या मग जाणण्याच्या इच्छेचा विषय तोही मीच जाय दाखविला हीच परमार्थेच्या होनी अर्जुना करोनी याचना माझे मीच अर्थ ऐसे नाव ठेविते मातेच सर्व काही मीच म्हणोनिया एवं अज्ञानाते घेऊनी पांडवा वर्तो लागे जेव्हा भक्ती माझी तेव्हा साच मज द्रष्ट्या लागी जाण दृश्यची करोनी दाखवी ती आरशा माझारी पाहू जाता देख मुखासीच मुख दिसे जैसे परिमुखाचे ते मिथ्या दुजेपण आरिसा कारण तया लागी नातरी चंद्रमा एकची असोन भासती ते दोन नेत्र रोगे आकळीता जाय तैसा तैसा माझा मीच भक्ती योगे ह्याच सर्वत्र गा परी अज्ञानाच्या योगे धनंजया दृश्यत्व हे वाया भासत असे आपुली या बिंबी प्रतिबिंब देख जैसे व्हावे एक सर्वथैव तैसे ते अज्ञान फिटोन या गेले दृष्टत्व भेटले माझे मज सोन्या माझी हीण मिळतासाच मिसळतासाच सोने ते सोनेच असे जरी तरी तेची हीण टाकीता काढोन केवळ सुवर्ण उरे जैसे पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयव पार्था नसे काय सांग बरे प्रकाश दृष्टीने परी पाहू जाता तयासी पूर्णता त्या दिनीच अन्यथा ज्ञानाने जरी दिसे मीच अप्रकट साच दृश्य रूपे परिदृश्य पावे अदृष्टत्वी विलय तेव्हा प्राप्त होय माझा मीच परिदृश्य पावे दृष्टत्वी विलय तेव्हा प्राप्त होय माझा मीच म्हणून हा माझा भक्तियोग चौथा होय दृश्य पथा पलीकडे भक्तियोगाबद्दल त्यांनी सांगितले जो चौथा योग होता ना याच्यामध्ये त्याच्याबद्दल सगळं सांगितलंय भक्त्या माम बीजानाती यावान्य चास्मी तत्वता ततो मा ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम ज्ञानभक्तीने या भक्त जो स्वभावे एकत्वासी पावे माझ्या ठाई मीची तो केवळ होऊन यार आहे हावे तुझ आहे आघवे हे
ज्ञानी तो केवळ आत्मा माझा ज्ञान, आत्मा माझा जाण, बाहू उभारून बोलिलो जे, मागे तुझ प्रती सप्तम अध्यायात तेची पुन्हा येथ सांगितले. सहज ही भक्ती माझी सर्वोत्तम, म्हणून परम आवडीने, भागवत द्वारा कल्पारंभी हीच, सांगितली साच ब्रह्म्या लागी. स्वसंवित्ती ऐसे ज्ञानी देती नाव, संबोधिती शैव शक्ती ऐसे. स्वरूपाची जाणीव, सहज ज्ञान स्फूर्ती, आम्ही तरी भक्ती आपुली परम, ऐसे देऊ नाम भक्ती सिया. मद्रुपी सायुज्य पावावया योग्य, होतसे सभाग्य क्रमयोगी. तेव्हा तया लागी हिचा आपोआप, होय फलद्रूप चौथी भक्ती. तेणे योगे मग विश्व हे सकळ, होतसे केवळ मद्रूपची. अविवेकासहित विवेकासहित वैराग्य ही आटे, बंध तोही तुटे मोक्षासवे. आवृत्ती सहित पुढे ते वृत्ती पुढे तेथ, चौथी भक्ती प्राप्त होता माझी. नवविध भक्तीमध्ये चौथी भक्ती पादसेवन आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे चार काय म्हणते 9 प्रकार आहेत. नवविधा भक्तीचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, शेवटचे आत्मनिवेदन. आणि ह्या पद्धतीनं आणि श्रीकृष्ण भगवानच्या ह्यानी आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी असे 4 भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. तर चौथा भक्तीचा प्रकार ज्ञानानी ज्ञान संपादन करून, इथे म्हटलंय ना त्यांनी, ज्ञानी तो केवळ आत्मा माझा जाण, बाहू उभारून बोलिलो जे, मागे तुझ प्रतिस्तमाध्यात तेची पुन्हा येथ सांगितले. सहज ही भक्ती माझी सर्वोत्तम, म्हणून परम आवडीने, भागवत द्वारा कल्पारंभीच, सांगितली साच ब्रह्म्या लागी. स्वसंवित्ती ऐसे ज्ञानी देती नाव. स्वसंवित्ती म्हणजे स्वरूपाची जाणीव होणं, सहज ज्ञान म्हणजे अज्ञानातनच आपल्याला खऱ्या सत्य स्वरूपाची जाणीव आणि ज्ञान मिळणं, त्याला स्वसंवित्ती असे म्हटलं आहे. जे ज्ञानातून आपल्याला कळतं की शक्ती काय आहे किंवा ब्रह्म काय आहे, परब्रह्म काय आहे. ज्ञानी देती नाव, संबोधिती शैव शक्ती ऐसे. आम्ही तरी भक्ती आपुली परम, ऐसे देऊ नाम भक्ती सिया. मद्रुपी सायुज्य पावावया योग्य, होतसे सभाग्य क्रमयोगी. तेव्हा तया लागी हिचा आपोआप, होय फलद्रूप चौथी भक्ती. तेणे योगे मग विश्व हे सकळ, होतसे केवळ मद्रूपची. विवेकासहित वैराग्य ही आटे, बंध तोही तुटे मोक्षासवे. आता बघा, मागच्या वेळेला आपण विवेक आणि वैराग्यावर आपण बरंच डिस्कशन म्हणजे त्याच्यात होतच आपोआपच, त्या श्लोकांमध्येच होतं. आता इथे त्यांनी म्हणलंय जेव्हा तो भेट घडते शेवटची, जिथपर्यंत अभ्यास करायचं सांगितलंय तिथे येऊन अभ्यासही संपतो, खुंटतो, असं जिथे सांगितलंय त्या त्या एकरूपतेच्या ठिकाणी विवेकासहित वैराग्य पण संपतं. कारण हे विवेक सोबत पाहिजे, वैराग्य सोबत पाहिजे, कारण आपण अजूनही सेपरेट आहोत त्याच्यापासनं, परब्रह्मापासनं, आणि त्याला भेटीला निघालो. त्यामुळे आपण सगळं सामान आपल्या बरोबर आपलं आवश्यक असतं ते घेतो, जसं विवेक आणि वैराग्य एका हातात. पण तिथे गेल्यानंतर मी म्हंटल होतं की सामान आपण खाली ठेवतो आणि पहिली भेट घेतो ज्याच्याकडे आपण भेटायला गेलो आहोत, आणि तो म्हणतो की मी कधीची वाट बघतोय. तर ते सामान म्हणजे विवेक, वैराग्य, साधना केलेली, आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे काय काय योग आणि ज्ञानांचा अभ्यास केला, ते सगळं आपलं सामान तिथे ठेवावं लागतं. आणि तिथे विवेक आणि वैराग्य एकेका हातातनं आपल्याला खाली ठेवावं लागतं आणि एकरूपता आपल्याला अनुभवायची असते. त्यामुळे तिथे वैराग्य आणि विवेकही सुटतं आपल्याकडनं. अवृत्ती सहित वृत्ती बुडे तेथ, चौथी भक्ती प्राप्त होता माझी. प्रलयाच्या वेळी चारही भूताते, गिळोनी राहते नभ जैसे. ऐलपणासवे तैसे पैलपण, तेथे हारपोन जाय पार्था.
साध्य साधनाच्या अतीत जे शुद्ध, आदी अंत मध्य नाही जया. ऐसे मत्स्वरूप पावोनी तो योगी, एकत्वेची भोगी मज लागी. सिंधुवरी जैसी तळपते गंगा, सिंधूची या अंगा मिळवनिया. साध्य आणि साधन, अतीत ते शुद्ध. तर ह्या साध्य म्हणजे काय साध्य करायचं आणि काय पद्धतीनं करायचं ते साधन, ते सगळं सगळं तिथे थांबून जातं. ज्याला आपण भेटतो, ज्याला आधी नाही अंत नाही मध्य नाही असं ते परब्रह्म. त्याची ना सुरुवात कोणी सांगू शकतं ना इथे संपलं हे सांगू शकतं. तर अशी ती परब्रह्म स्थिती आणि शक्ती ऊर्जा त्याच्याशी आपलं एकरूपता होऊन जाते. तैसा गडे भोग, हा मोक्ष संन्यास योग आहे ना, म्हणून एवढं सगळं इतकं सुंदर वर्णन आहे डिटेलमध्ये. तैसा घडे भोग भक्तीची आयोगे, भक्त तो निजांगे मीची होता. म्हणजे तो मी श्रीकृष्ण स्वरूप होतो, मी परब्रह्म स्वरूप तो भक्त होऊन जातो, माझ्यातच मिसळून जातो. आरशासी एका दाखविता जैसा, पुसोनी आरसा दुजा एक. द्रष्टेपणासीच तेथे येई भर, तैसाची प्रकार जाण येथे. घेता समोरील आरसा काढून, जाता हरपोन प्रतिबिंब. मुखाचे सौंदर्य भोगावे ते भले, आपण आपुले मग जैसे. नातरी जागृती येताची संपूर्ण, स्वप्न मावळ न जाता मग. एक आपुले एकत्व असे जे स्वभावे, तैसे ते भोगावे द्वैता वेळ. न घडेची भोग झालिया तन्मय, ऐसा अभिप्राय जयांचा गा. बोली बोलाचीच निंदास्तुती होत, पहावा दृष्टांत न तयांनी हा. तयाची या गावी दीपाकडोनिया, नेणो काय सूर्या तेज लाभे. नातरी तयांनी मंडप घालोन, व्यापिले गगन नेणो काय. शकेल का भोगू राजा राजेपण, राजेपणा विण निजांगीच्या. नातरी अंधार भास्करा लागोन, कैसे आलिंगन देऊ शके. नव्हे जे आकाश तया लागी कैसी, व्याप्ती आकाशाची कळू शके. भूषणे गुंजांची रूपी रत्नाची या, कैसी धनंजया मिरविती. म्हणून मद्रूप झाला नाहीसाच, तया लागी मीच आहे कुठे. तया लागी मीच आहे कोठे. मग कैचा माते भजेल तो पाही, नकोची हे काही बोलावया. म्हणून या घेई तरुणांगी चांग, तारुण्याचा भोग जैशा रीती. मद्रूप होऊन तैसा क्रमयोगी, पार्था माते भोगी निरंतर. तरंग सर्वांगी जैसे तोय चुंबी, विलसते बिंबी प्रभा जैसी. नभी नभो रूप होऊनिया पाहे, भरोनिया राहे अवकाश. तिथे त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर मी आता श्रीकृष्णाला उपभोगते असं काही कॉन्सेप्ट राहतच नाही ना. तो कृष्णमय झाल्यानंतर त्याला आणखीन उपभोगणारी आपली वेगळी हे असणार आहे का. हे त्याच्यासाठी हे एवढी सगळी एक्झाम्पल्स दिली आहेत त्यांनी, की शकेल का भोगू राजा राजेपणा विण निजांच्या. त्याच्यात राजा आहेच आहे ना, तो वेगळा आणखीन राजेपणा काय उपभोगणार, ज्याच्यामध्ये राजेपणा आहे आणि तो बाजूला ठेवून राजा कसं काय मी राजा आहे असं उपभोगणार. म्हणजे वेगळेपणा येतच नाही ना, सेपरेशन आहे नाही तिथे. ना तरी अंधार भास्करा लागोन, कैसे आलिंगन देऊ शके. म्हणजे अंधार अंधार राहणारच नाही, भास्कराला जवळ गेल्यानंतर प्रकाशमानच होणार आहे तो. अंधार राहतच नाही, तर अंधाराची भेट कशी होऊ शकेल. अशा पद्धतीनं त्याच्यात तो समोरचा भक्त हा भक्त नाही राहिला, मज स्वरूप झाला. मग ती आणखीन काही उपभोगण्याची प्रोसेस असते ती काही होत नाही, ती तिथे पॉसिबलच नाही आहे. कारण तो कृष्णमय झाल्यावर कृष्णाला आणखीन वेगळं काय उपभोगणार. तो स्वतः कृष्ण आहे, तो वेगळा कृष्णाला कसा उपभोगणार, आनंद घेणार भेटीचा, एकरूप कसा होणार वेगळा. मी आता कृष्णाशी होतो असं कृष्ण कसा म्हणणार. अशा पद्धतीनं ती इतकी उच्च लेवलची एकरूपता आहे. मद्रूप होऊन तैसा क्रमयोगी, पार्था माते भोगी निरंतर. तरंग सर्वांगी जैसे तोय चुंबी, विलसते बिंबी प्रभा जैसी. तर नभी नभो रूप होऊनिया पाहे, भरोनिया राहे अवकाश. सुवर्ण असोन स्वये अलंकार, भजे निरंतर सुवर्णासी. तैसा क्रिये विण स्वभावे तसाच, भजे माते मीच होऊनिया. चंदन सुगंध भजे चंदनासी, चंद्रिका ती जैसी चंद्रम्यासी. तैसी असे भक्ती स्वभावे अद्वैती,
जरी आसाहे नाती क्रिया काही, परी हे तो नये दाविता बोलोन स्वानुभवे खूण कळो येती, असो ऐसा पूर्व संस्कारांच्या छंदे जे जे अनुवादे क्रमयोगी, तेथ आळवणी ऐकोनी ती पार्था देवोनी ओ वक्ता मीच होय, जेथ वक्त्या लागी स्वये भेटे वक्ता बोलणे तत्वता तेथे कैसे, म्हणून या ऐसे तत्वतात जे मौन गोमटे स्तवन तेची माझे, मौन होऊन जातं तिथे. आता काय तिथे जाऊन तो वर्णन नाही करणार, वक्तेपणही संपलं, सगळं शांतता येते. म्हणून त्याची इतकी सारी उदाहरणात त्यांनी सगळं ते पटवून देण्याचा प्रयत्न केलाय ती स्थितीला. म्हणून तयाचे बोलणे ते मौन तेणेची स्तवन करी माझे, मौनातनच तो त्याचा अनुभव घेतो. बोलण्यासारखं काही राहत नाही. तेथे स्थूल किंवा सूक्ष्म नेत्रे पाहे, तेथे होता आहे पाहतेच. ह्या परी दृश्याते सारोनी बाजूस दावी पाहत्यास देखणे ते, आरशा आधीच देखते जे मुख तेची दिसे देख आरशात, तैसे देखणे ते तयाचे गासाच दावी द्रष्ट्यासीच धनंजया. ऐशापरी पार्था दृश्य जाता आटे द्रष्टा जेव्हा भेटे द्रष्ट्यासीच. करण्यासारखं उपभोगण्यासारखं बघण्यासारखं काही उरत नाही, तो एकरूप झालेला आहे. कृष्ण कृष्णाला नाही बघू शकत, आरशातच बघितल्यासारखं आहे. मग ते तेव्हा उरे द्रष्टा ऐकला म्हणून तेथे द्रष्टेपण नुरे तेही, होऊन या जागे स्वप्नीची या कांदे आलिंगावया ते धाव घेता, कांता दोन्ही नाहीशी होऊन स्वरूपे आपण उरे जैसा, काष्ठावरी काष्ठ घाशिताची देख उपजे पावक तेथे जोका, गिळोनी तो दोन्ही काष्टांशी संपूर्ण एकला आपण उरे जैसा. सूर्ये प्रतिबिंब हाती धरू जावे तव ते लोपावे बिंबत्वही, तैसा जो मी द्रष्टा तोची तो होऊन दृश्याचे दर्शन घेऊ जाय, तेव्हा दृश्य जात स्वभावे लोपोन तेथ द्रष्टेपण तेही लोपे. सूर्योदयीतम जाताची लोपोन प्रकाशितेपण लोपे जैसे, तैसे दृश्य जात होताची मद्रूप लोपे आपोआप दृष्टत्वही. न पाहणे किंवा पाहणेही नाही अवस्था काही ऐसी होय, दृश्यासवे आटे जेथे द्रष्टेपण तत्वता दर्शन तेची माझे. मग कोणताही पदार्थ किरटी येवो दृष्टीपथी तयाचिया, दृश्य द्रष्टेपण दोन्हीही सांडोन स्वरूप आपण भोगी नित्य. आकाश आकाशे भरोनी राहिले म्हणून न ढळे अणु मात्र, मज आत्म्या माझी तैसा मिसळून मीची मी होऊन राहिला तो. इतकी एकरूपता झाली की त्या तो भक्त हा वेगळा राहतच नाही तिथे, कारण कारण शरीर संपलेलं आहे ना. वेगळं होण्याचं कारण जे आपण बार बार आपण जन्म घेतो ते कारण सेपरेट होतो परब्रह्मापासून, ते कारण उरत नाही. कारण शरीर डिझॉल्व्ह झालेलं आहे, तो जाऊन परमात्म्याशी एकरूप झालेला आहे. मग हे सगळं काहीही उरत नाही, म्हणून ते इतकं डिटेलमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. मज आत्म्या माझी तैसा मिसळून मीची मी होऊन राहिला तो, कल्पांती उदक रोधिले उदके जैसे वाहू ठाके धनंजया, तैसा कोंदला तो क्रमयोगी देख जो मी आत्मा एक तया निगा. जळा माझी काय करावया स्नान जळची आपण प्रवेशेल किंवा अग्नी कैसा स्वतःसी जाळील चढेल पाऊल तया पायावरी, तैसे सर्व काही मीच होता तया ठेले धनंजया येणे जाणे. मज अद्वयाची हीच यात्रा जाण ठाईच राहून घडे त्यासी, उदकावरील खेळता तरंग धावला सवेग जरी साच, तरी आक्रमिला तेणे भूमिभाग ऐसे पार्था सांग म्हणो एका, तेथे तरंगे जे सांडावे ठिकाण गाठावी की स्थान दुजे जेका, चालणे वा जेणे चालावे ते देख एकची उदक सर्व काही, म्हणून तो जावो तरंग कोठेही एकात्मते नाही भंग कदा, तैसा क्रमयोगी पावला तो मज मद्रूप सहज होऊन या. क्रमयोगी म्हणजे क्रमाक्रमाने, म्हणजे स्टेप बाय स्टेप जो पुढे पुढे जातो ग्रोथ डेव्हलपमेंट करत, तो क्रमयोगी. हीच यात्रा माझी करोनी तो भला यात्रे करू झाला माझा साच. लंबी यात्रा आहे अनंत जन्मांची,
म्हणून यात्रेकरू म्हटलेलं आहे. आपण यात्रेला येतो ना, जर्नी आपला हा परमनंट स्टे नाही आहे. आपण प्रवासामध्ये आहोत. या प्रवासात आपण आपण काय जे नाव आहे आपलं ते बनलो ऍक्टर, आपण परत जाणार. देह स्वभावे तो काही करू बैसे, तरी तेणे मिशे भेटे मीच. ऐशा स्थिती माझी कर्म आणि करता, भेद हा तत्वता लोकोनिया. मद्रूप होऊन मज पाहू जाय, तेव्हा मीची होय सर्वथा तो. सुवर्णे सुवर्ण टाकिले झाकोन, न झाकणे जाण झाले तेची. किंवा दर्पणा ते पाहिले दर्पणे, तेची न पाहणे होय जैसे. दीपे दीपा लागी प्रकाशित असाच, न प्रकाशनेच होरसे ते. तैसे करावे जे मद्रूप होन, कर्म ऐसे कोण म्हणे तया. करी जरी कर्म करी जरी कर्म, तरी पार्था जाण, कर्तृत्वाभिमान नाही तेथे. म्हणून या केले जया तयाने जे काही, न करणे होई तयाचे ते. आणि मद्रूप झाल्यानंतर म्हणजे आता अ, परत जेव्हा तो सोलला इन्स्ट्रक्शन मिळून तो सोल जेव्हा पुन्हा त्यातनं पार्ट वेगळा होऊन जेव्हा जन्म घेतो, तेव्हा जरी कर्म केलं तरी त्याचा कर्तृत्वाभिमान तिथे नसतो. कारण हे सगळं कार्मिक म्हणजे पूर्वजन्मांच्या कर्मामुळे आणि अहंकारामुळे आणि निगेटिव्ह इमोशन्स आणि सगळं ते बॅगेज असतं, त्याच्यामुळे अहंकार वगैरे कर्तृत्व आणि हेन तेन सगळ्या स्टोरीज बनतात. पण जेव्हा सगळं संपवून आपण एकत्र एकरूप झाल्यानंतर जेव्हा परत एखादं अवतार कार्य घेऊन जेव्हा जीव जन्माला येतो, आत्मा, जीव नाही म्हणता आत्मा जन्माला येतो, तेव्हा तो त्याचा मेसेंजर असल्यासारखा आहे. त्यामुळे तिथे त्याचं कर्तृत्वाभिमान, मी कर्म केलं असं ही सगळं काही शॅडोच नसते त्या पूर्ण कर्तृत्वावर. ते काही वेगळंच केमिकल असतं, वेगळाच प्रकार असतो सगळा. आणि तो प्रचंड तेजस्वी आणि असं मटेरियल असतं जेव्हा जन्माला येतं तेव्हा. म्हणून या केले तयाने जे काही, न करणे होई तयाचे ते. आणि म्हणून ते संत कधी मी केलं असं म्हणत नाहीत. म्हणजे त्यांना माहितीये की ते ते जस्ट एक इन्स्ट्रुमेंट आहेत आणि डायरेक्ट सगळं काम होऊन राहिलं त्यांच्या थ्रू. त्यांना फक्त एक चेहरा समोर घेऊन पाठवलेला आहे. इतकं त्यांची पण अंतस्थिती तेवढी स्ट्रॉंग अंडरस्टँडिंगनी असते. त्यामुळे तिथे कर्तृत्वाभिमान येत नाही. घडे जे काहीच न करणे साच, क्रिया जात मीच होता ऐसे. तेची माझे जाण खुणेचे पूजन, अनन्य भजन स्वभावेची. ऐश ऐशा रीती कर्म आचरिले जाय, न करणे होय तत्वता ते. तिच महापूजा जाण कपिध्वजा, तेणे करी पूजा नित्य माझी. ऐशा परी तो जे बोले ते स्तवन, देखे ते दर्शन जाण माझे. गमन ते साचे मज अद्वयाचे, अर्जुना तयाचे चालणे जे. तो जे करी काही तीच माझी पूजा, कल्पी जे तो माझा जप जाण. ज्या ज्या स्थिती माझी असेल तो पार्था, समाधी अवस्था तीच माझी. देखे सुवर्णाशी सुवर्ण कंकण, सर्वथा अभिन्न असे जैसे. तैसे स्वभावे तो भक्ती योगे ह्याच, एकरूपसाच माझ्या ठाई. अभिन्नत्वे राहे रत्नी जैसे तेज, कापुरी सहज परिमळ. जळी जैसी लाट तंतुपाशी पट, तैस किंवा जैसा घट मृत्तिकेशी. तैसा क्रमयोगी भक्त जा माझा जाण, राहे मिसळून माझ्या ठाई. ह्याची स्वयंसिद्ध भक्तियोगे पूर्ण, मद्रूप होऊन निरंतर. आत्मत्वे तो पाहे ज्ञानी भक्त साच, मज द्रष्ट्यासीच दृश्य जाती. जागृत्यादी तिन्ही अवस्थांचा द्वारा, येई जे का वीरा प्रत्ययासी. उपाधी आणिक उपाहिताकारे, दृश्य जेहे स्फुरे भावाभाव. सर्व ही ते मीच द्रष्टा ऐसे साचे, ज्ञान होता नाचे धेंडा जैसा. होता रज्जू ज्ञान सर्वाभास तोही, रज्जू ऐसे येई प्रत्ययासी. सोन्याहून काही लेणे भिन्न नाही, आठवून पाही जाणावे हे. पाणीच ते एक तरंगी साचार, न घ्यावा आकार तरंगाचा. किंवा स्वप्नी जे जे पाहिले पदार्थ, ते ते जागृत मापू जाता. आपणापासून दिसती न भिन्न, झालो झालो होतो जाण आपणची.
तैसे भावा भाव रूपे स्फुरे ज्ञेय तेथे मीच होय ज्ञातेपणे ऐसे भोगी योगी स्वानुभव सुख सर्वत्र मी एक जाणोनिया अज मी अजर अक्षय अक्षर अपूर्व अपार आनंद मी अचळ अच्युत अनंत अद्वैत आद्य मी अव्यक्त व्यक्त ही मी ईश्य मी ईश्वर अनादि अमर अभय आधार आधेय मी स्वामी सदोदित सहज मी सतत सर्व सर्वातीत सर्वव्यापी स्थूल मी सूक्ष्म नवा मी पुराण शून्य मी संपूर्ण सर्वापरी अक्रिय मी एक असंग अशोक व्याप्य मी व्यापक पुरुषोत्तम अशब्द अश्रोत्र अरूप अगोत्र सम मी स्वतंत्र परब्रह्म मज एका लागी ऐसे आत्मपणे अद्वय भक्तीने जाणोनिया याही बोधा लागी जाणते जे साच असे तेही मीच ऐसे जाण स्वप्नातून जागे होता पंडुसुता आपुली एकता उरे जिका तीही आपणासी स्फुरे जैसी साच आपुल्या ठाईच धनंजया सूर्य आपणची होय प्रकाशक प्रकाशिता देख आपणासी तेथ प्रकाशक आणि प्रकाशाचे दावी ऐक्य साचे तोची जैसा तैसे लोपताच ज्ञेय ते सकळ उरे जो केवळ ज्ञाता एक तोही आपण तोही आपण असं आपणची जाणे हेही कळे जेणे ज्ञाने ऐक्य तिच ज्ञान कला ईश्वर मी होय ऐसाची प्रत्यय असे ज्याचा मीच आत्मा एक द्वैतातीत अर्जुना निभ्रांत जाणोनी हे जाणणे जे तेही स्वानुभवे मुरे ऐसी जेव्हा नुरे ज्ञानोर्मीही तेव्हा स्वप्नातील नानात्व लोपता नेणो काय उरे अवस्था जी तेव्हा स्वप्नातील नानात्व लोपता स्फुरे जी एकता जागृतीत आपुली आपणा तीही मग नुरे नेणो काय उरे अवस्था जी नाटविता होय लेण्याची आटणी सुवर्ण म्हणून पाहता ते जळाची या रूपे राहे क्षारपण जळी मिसळून जाता मिठ मग क्षारताही सर्वथा झिरोन स्वरूपे करोन राहे पाणी तैसा मी ईश्वर आणिक तो भक्त पार्था ऐसे द्वैत असे जे का स्वानंदानुभवी जिरोनी ते जाता मद्रूप सर्वथा होय तोही अख्ख तेच वर्णन आहे त्या स्थितीचंच वर्णन आहे पूर्ण त्यामुळे मी जास्त काही बोलत नाहीये एक्सप्लेन करत नाहीये त्याचं कारण असं आहे की हा अनुभव घेण्याचा विषय आहे हा सांगण्याचा विषय नाही आहे त्यामुळे फक्त उदाहरणं दिली आहेत त्याला समजण्याचं आपण प्रयत्न करू शकतो फक्त जेथे तो हा शब्द संपे ऐशा परी तेथे मी हा तरी शब्द कोणा तो शब्द जिथे संपतो तिथे मी हा शब्द सुद्धा राहत नाही म्हणजे इथे बोलण्यासारखं म्हणूनच शांत आणि आनंद याच्या पलीकडे तिसरी काही अवस्था असू शकत नाही कारण जर म्हणजे तो परब्रह्म ते परब्रह्म आणि मी इकडे म्हणजे सेपरेशन आहे मग मी त्याच्यात गेल्यानंतर मी पण नाही उरत कारण सगळा तोच आहे आणि मी आहे सगळं मीच एकरूप होऊन गेलं ना आपण तिथे तो म्हणू शकतो ना मी म्हणू शकतो अशी ती स्थिती मग मी तो ऐसी भाषा नुरेन काही ऐशा माझ्या ठाई सामावे तो मी तो असं सेपरेशन काहीही उरत नाही आणि तिथे मग ती भाषा बोलण्यासारखी स्थिती पण उरत नाही जळोनिया संपे कापूर तो जेव्हा अग्निसीही तेव्हा नुरे ठाव मग दोही होऊन वेगळे आणि आकाश ते एक उरे तेसे एकातून एक टाकीता काढून मग जैसे शून्य उरे पार्था तैसे आहे नाही भाव हे गिळोन शेष महाशून्य उरे मीच तेथे ब्रह्म आत्मा ईश हेही बोल राहिले केवळ नाम मात्र आणि जे का मग न बोलणे काही तयासीही नाही ठाव तेथे न बोलणे तेही न बोलता काही बोलावे ते पाही तोंड भरी जाणीव नेणीव सांडोनिया सर्व घ्यावा अनुभव तया जागा स्वरूपी त्या बोधेची जाणावा आनंद लुटावा आनंदेची स्वरूपी त्या पाथा केवळ अव्यंग सुखे घ्यावा भोग सुखाचाची तेथे प्रभेनेच आलंगिली प्रभा लाभची तो लाभा प्राप्त झाला विस्मय तो येथे
विस्मय तो तेथे विस्मयी बुडाला, ऐक्या लागी आला ऐक्य भाव. अनुभव वेडा होय अनुभवे, विश्रांती ही पावे विश्रांती ते. बहु बोलू काय क्रमयोग वेली, सेवोनिया भली ऐशा रीती. मग जे का माझे निर्मळ मीपण, तेची ते तो होऊन राहे पार्था. क्रमयोग राज मुकुटीचे रत्न, ऐसे जे मी ज्ञान धनंजया. क्रमयोगी तोही तेची होय जाण, मज समर्पून जीवदशा. किंवा क्रमयोग रूपी मंदिराचा कळस मोक्षाचा असे जोहा. त्याची मोक्षरूपी कळसावरील झाला तो विशाल अवकाश. आणि भवारण्यी क्रमयोग मार्ग, क्रमयोग मार्ग जोडला तो चांग धनंजया. क्रमोनी तो ज्ञानी क्रमयोगी भक्त, मदैक्य ग्रामात प्रवेशला. किंवा भक्ती ज्ञान रूपी गंगाजळ, ऐसा तो निर्मळ क्रमयोगी. दधीस स्वानंदो दधीस, मज मिळे वेगे, क्रमयोग ओघे निस्संदेह. बापरे केवढा मोठा आहे हा. क्रमयोगाची ही एवढी अपार, थोरवी साचार असे पार्था. म्हणून या आम्ही तुझ वेळोवेळा हाची एक भला ऐकविला. योग्य देश काल पदार्थ पाहोन, घ्यावे ओळखोन मज लागी. ऐसा नवे मी तो स्वयंसिद्ध पाही, सर्वांचे सर्वही मीच एक. म्हणून या पार्था सायासा वाचून, होय माझे ज्ञान क्रमयोगे. एक गुरु होय आणि एक शिष्य, ऐसा संप्रदाय रूढ जोका. पाहे धनंजया केवळ तो येथ, मतप्रापीची रीत जाणावया. आईताच ठेवा वसुधेच्या पोटी, अग्निसिद्ध काष्टी कासे दूध. परी मिळवाया करावे उपाय, तरीच ते होय प्राप्त जैसे. तैसा स्वयंसिद्ध असे जरी साच, तरी लाभे याच उपाय मी. असो फलप्राप्ती सांगोनी अंतिम, ऐसा उपक्रम साधनाचा. करिता का देव मागुती सखोल, ऐसे विचाराल तरी सांगू. जाणा हे संपूर्ण गीताशास्त्र साचे, साधन मोक्षाचे एकलेच. अन्य शास्त्रे येथे होती अप्रमाण, ऐसे भलेपण गीतार्थाचे. आड आले मेघ निवारी तो वारा, परी तो भास्करा घडविना. किंवा जैसे हाते लोटू ये शेवाळ, परी नवे जळ निर्मू नये. आत्मदर्शनाच्या आडतैसा मळ, असे जो केवळ अविद्येचा. तयाचा निरास होय शास्त्राभ्यासे, निर्मळ मी असे स्वयंप्रभ. अविद्येचा नाश करावा केवळ, एवढेच बळ शास्त्रांचे त्या. परी आत्मबोध करोनी द्यावया, न होती कौंतेया स्वतंत्र ती. सर्वही ती घेती गीतेकडे धाव, आपुले सत्यत्व पटवाया. आता ज्ञान शास्त्रांचा अभ्यास केला तरी जे ही जी स्थिती आहे, आत्मा परमात्म्याचं मिलन किंवा प्रकाश स्वरूप होणं, हे सुद्धा त्या शास्त्रांना सांगता येत नाही. ते कसं कसं करवणार, आत्मबोध कसा करवणार. आणि मग म्हणून तिथे पुन्हा गीतेचा अभ्यास येतोच आणि गीतेकडेच ते क्रेडिट जातं शेवटी. सूर्ये विभूषित होता पूर्व दिशा, दाही दिशा जैसा तेजोमय. तैसे सर्वश्रेष्ठ गीताशास्त्रे भले, सनाथ जाहले शास्त्र जात. असो किती सांगू धनंजयासाच, गीताशास्त्रे ह्याच पूर्वाध्यायी. बोलिला उपाय विस्तारे बहुत, आत्मा हस्तगत होय जेणे. परी एकदाच ऐकोनी केवळ, कैसे आकळेला अर्जुना ते. ऐसा अभिप्राय धरून या मनी, देव चक्रपाणी कृपावंत. तेची पुन्हा आता ठसावे म्हणून, सारांश करून निवेदिलं. आणि ह्या अध्यायी देखा गीता ग्रंथ होतसे समाप्त म्हणून या. प्रसंगे ह्या ग्रंथी आदी अंतिसार, एकची साचार ऐसे दावी. ग्रंथ गर्भी नाना बोलिले सिद्धांत, ओघे झाले प्राप्त म्हणून या. ग्रंथी नाना अर्थ ऐसे म्हणे कोणी, संबंध नेणोनी पूर्वापर. तरी सर्व एका महासिद्धांतात, होती अंतर्भूत सिद्धांत ते. म्हणून आद्यंती एकची सिद्धांत, मांडोनी ग्रंथ संपविला.
अविद्येचा नाश मुख्य हा विषय, जेणे प्राप्त होय मोक्ष फळ. आपला पूर्ण गीता सांगण्याचा विषय काय होता की त्याची अविद्या म्हणजे अज्ञान, त्याचा नाश करायचा होता अर्जुनाच्या अविद्येचा, आणि आपल्यासारख्यांच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी हे सगळं रचलं गेलं. आणि त्यातनं मोक्ष मुक्ती हेच फळ आहे त्याचं. आणि मोक्ष म्हणजे काही स्वर्गात जाणं नाही, हे आपल्याला हजारदा आपण पहिल्या दिवसापासून अनुभवतोय. मोक्ष म्हणजे बंधनातनं मुक्ती. मी बांधला आहे, मी इथे अडकलो आहे, माझा हे भोगावं लागतंय, हे सगळे जे कनेक्टेड थॉट्स आहेत लिमिटेड बॉडीमुळे, त्यातनं मुक्ती मिळते म्हणजे मोक्ष. आपण मुक्तच आहोत हे कळणं म्हणजे मोक्ष. आपण आत्मा आहोत हे कळणं म्हणजे मोक्ष. आपण बांधलेलो नाही आहोत, जकडलेलं नाहीये हे कळणं म्हणजे मोक्ष. आणि हे फळ त्याला आपल्याला मिळतं या अभ्यासातून. या दोघा केवळ ज्ञानची साधन, सिद्धांत महान हाची एक. नाना परिग्रंथी देवनारायण विस्तारे करोन बोलिला जो, तोची आता येथे सारांशे कथन करावा म्हणून पुनरपी. साधनेचे रूप विवरितो हरी, साध्य झाले जरी हस्तगत. आता पुन्हा एकदा ते सारांश सांगतायत आणि इथे गीतेचा अभ्यास संपला. आता ते मागचंच रिपीट करणार आहेत. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रय, मत्प्रसादाद वाप्नोती शाश्वतम पदमप्ययम. म्हणे माझ्या ठाई क्रमयोगी जाण, मद्रूप होऊन राहे भावे. पुष्पे स्वकर्माची वाहोनी पावन, बरवे पूजन करी माझे. ऐशा परिमाते करोनी प्रसन्न, घेई आकळोन ज्ञाननिष्ठा. होय हस्तगत ज्ञाननिष्ठा जेथ, प्रकटते तेथ भक्ती माझी. जिथे ज्ञानावर निष्ठा बसते, म्हणजे ज्ञानावर श्रद्धा आणि निष्ठा विश्वास, की ज्ञान मिळवल्याशिवाय आपण पुढे सरकू शकत नाही. ज्ञान मिळवल्याशिवाय आपलं अज्ञान दूर होणार नाही, आपला इग्नोरन्स जाणार नाही, आपलं जडता जाणार नाही. ही जेव्हा निष्ठा पक्की होते तेव्हा भक्ती उमटते, हृदयामध्ये प्रकट होते. कारण ज्ञान मिळवायचं म्हणजे आपल्याला कुठेतरी कनेक्ट व्हावं लागतं कुठल्या तरी एनर्जीशी, आणि तिथून भक्तीचा उगम होतो. होय हस्तगत ज्ञाननिष्ठा जेथ, प्रकटते तेथ भक्ती माझी. तेणे भक्ती योगे माझा भक्तोत्तम, एकत्वे परम सुखी होय. माझी भक्ती म्हणजे काय की चाहे तो गुरु असू दे कोणी असू दे, त्याच्या हृदयस्थ श्रीकृष्ण परमात्माच आहे. त्यामुळे होते ती भक्ती डायरेक्ट परमात्म्याचीच होते. ती काही त्या व्यक्तीबद्दलची भक्ती नसते. नेहमी लक्षात घ्यायचं, आपण कधी व्यक्तीची भक्ती नाही करत, आपण त्यातल्या शक्तीची भक्ती करतो. तेणे भक्ती योगे माझा भक्तोत्तम, एकत्वे परम सुखी होय. ऐशा परी माझे स्वभावे संपूर्ण, सर्वव्यापीपण जाणोनिया. आणि मग त्याला व्यापकता, सर्व व्यापकता कळते शक्तीची. त्या विश्व प्रकाशिता आत्मा जो मी एक, तया जो साधक अनुसरे. आणि मग त्याला फॉलो करायला लागतो. गुरुच्या शक्तीला आपण फॉलो करतो, गुरुच्या आतल्या कर्तृत्वाला आपण फॉलो करत असतो, की कसा त्यांनी अभ्यास केला, कसा ते प्रवास करतायत, कसं ते प्रत्येक गोष्टीकडे बघतायत, कसा अप्रोच आहे, कसा विवेक वापरला जातोय, हे सगळं आपण गुरूंकडे बघून शिकत असतो. की त्यांच्या स्वरूपाला आपण फॉलो करतो, अनुसरण करतो आपण त्याचं. उदकी लवण जातसे मिळवणं, आपुले काठिण्य सांडोनिया. नातरी स्वच्छंद हिंडता पवन, जैसा होयलीन आकाशात. तैसा माझ्या ठाई झाला जो विलीन, काया वाचा मन समर्पोनी. अशा पद्धतीनं जेव्हा गुरुला आपण समर्पित होतो, की तिथे काया वाचा मन म्हणजे काय, आपल्या 3 लोअर व्हेइकल्सना पण समर्पित करतो, म्हणजे आपली पर्सनॅलिटी डिझॉल्व्ह करतो आणि आत्म्याने पण विलीन होतो गुरूंमध्ये. ती खरी भक्ती आणि श्रद्धा आणि परमात्म्याशी एकरूपतेच्या मार्गावर अग्रेसर होणं झालं. काया वाचा मन म्हणजे शरीर, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, 3 लेअर लोअर व्हेइकल्स, 3 लेयर्स ऑफ बॉडीज.
तयाच्या हातून प्रसंगे करोन निषिद्धा चरण घडो पार्था. परी नदी अनाले गंगा रूप होती मिळवून या जाती जेव्हा गंगे. आणि मग आपोआपच आपली शुद्धी होते, कारण आपण आपले लोअर व्हेइकल जडत्व आपण डिझॉल्व्ह करून आत्म्यात परमात्मा अंशामध्ये विलीन केल्यानंतर आपल्यामध्ये ते जडत्व राहत नाही म्हणा, किंवा हळूहळू ग्रॅज्युअली त्याचा जोर कमी व्हायला लागतो. कारण आपण स्वतःच त्याला दूर केलेला आहे, आपल्यापासून बाजूला काढलेला आहे. तर तसं नदी नाले जरी गंगेत मिळाले तर ते गंगारूप होऊन जातात. त्याचं नदी पण आणि नालाचं घाणेरडं स्वरूप ते राहत नाही, ते गंगा स्वरूप होऊन जातात. शुभाशुभ तैसे एक रूप जाण होता माझे ज्ञान यथार्थत्वे. चंदन व खैर तोवरी हा भेद जोवरी संबंध अग्निशीना. अग्नीत मिसळल्यानंतर सगळी लाकडं एकाच पद्धतीनं काम करणार, कुठल्या झाडाचं लाकूड हे मॅटर नाही करत. त्यामुळे गुरु जवळ गेल्यानंतर सगळे गुरुचे भक्त ठरवून जातात, गुरुचे शिष्य बनतात. तो हा वेगळा तो वेगळा असं जात पात काही उरत नाही, एकरूप होऊन जातात. हिण मिश्र किंवा सोळा कशी शुद्ध सुवर्णी हा भेद तोवरीच जोवरी ते नाही झाले एकरस. परिसाचा स्पर्श होनिया तैसा आकळे ना जोवरी मी एक सर्वांसी व्यापक सदोदित. तोवरीच भासे शुभाशुभ ऐसे उरे द्वैत कैसे सामरसी. एकदा एकरूप झाल्यानंतर द्वैत उरत नाही. दिन रात्र ऐसी नुरे भेद वार्ता ग्रामी प्रवेशता सूर्याची या. म्हणून मदभक्ता भेट माझी होता लाभे अलिप्तता सर्व कर्मी. मग सायुज्याच्या सिंहासनी बैसे तोडोनी ऐसे कर्मबंध. देशकाले किंवा स्वभावे विनाश निश्चय जयास संभवेना. ऐसे पद माझे जे का अविनाश माझी या भक्तास तेची लाभे. काय सांगू पार मज आत्मयाची प्रसन्नता साची लाभताच. पार्थातया लागी अप्राप्य जे होय ऐसे उरे काय जगा माझी. चेतसा सर्व कर्माणि मयी संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. म्हणून आपुली सर्व कर्मे अर्पी माझी या स्वरूपी धनुर्धरा. आणि म्हणून तू काय कर, तर सर्व कर्म माझ्या चरणी अर्पण कर. एक एक छोटं काम रोजचं परमात्म्याला समर्पित करा, रामाला समर्पित करा. परी ते अर्पण नसावे कृत्रिम ठेवी वृत्ती आत्मविवेकी तू. नुसतंच तोंडाने बोलायचं नाहीये, हो मी त्यांच्याशीच आहे, मी त्यांच्या बुद्धीने चालतो गुरुच्या, नाही मी गुरुनी सांगितलं तसंच मी करतो आणि मी बरोबर करतोय. हे कृत्रिम म्हटलंय त्यांनी, कृत्रिम, बाहरी, नकली. ठेवी वृत्ती आत्मविवेकी तो, आत्म्याच्या विचारात एकरूप होऊन कर्म, नुसतं तोंडाने नाही बोलायचंय. म्हणजे तिथे त्याचाही विवेक हवा. मग तया आत्मविवेकाच्या बळे सर्वथा निराळे कर्माहून. माझिया निर्मळ स्वरूपी अर्जुना स्वभावे आपणा देखसील. कर्म जेथ जन्मे प्रकृती ती भिन्न स्वरूपापासून आपुलिया. कर्म जेथ जन्मे प्रकृती ती भिन्न. कर्म कोण करतं? शरीर करतं. 3 व्हेइकल्स, पर्सनॅलिटी, आणि ती पर्सनॅलिटी कोण आहे? प्रकृती आहे. आणि पुरुष हा आत्मा आहे. तो प्रकृती ही भिन्न आहे पुरुषापासून, आत्मस्वरूपापासून भिन्न आहे. आणि प्रकृतीकडनं प्रत्येक कर्म घडतं आपलं. एक दुसऱ्याला बोलणं, मदत करणं, काम करणं, हे प्रकृती करत असते. आत्मा त्याहून भिन्न आहे. आत्मा आपला लागलेला पाहिजे आत्मविवेक वापरून परमात्म्याच्या रूपाशी, गुरूंच्या अंतःकरण आत्मस्वरूपाशी एकरूप झाला पाहिजे. शरीरानं कर्म केलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं ते कर्म मी समर्पित करतो, कारण मी त्याच्यात आहे नाही. तर हे कर्म तुमच्या चरणी समर्पित, मी ते करत नाहीये. सेपरेट व्हायचंय त्यात. देखताची ऐसे मग धनंजया रूपी जैसी छाया सामावेगा. तैसी स्वस्वरूपी प्रकृती ती पार्था सामावे सर्वथा कर्मासवे. यापरी कर्मांचा समूळ संन्यास मायेचा निरास होता घडे. मायेचा म्हणजे प्रकृतीचा अंत झाला अंडरस्टँडिंग मध्ये, की मग कर्माचा समूळ संन्यास म्हणजे संपणं म्हणतो आपण, की तिथे कर्म केल्याची भावना संपून जाते, संन्यास निर्माण होतो. ते ऐसे कर्म जात लोपताची साच
आत्मा उरे मीच स्वयंसिद्ध. मग इथे फक्त आत्मा उरतो, कर्म काय होतंय काय नाही ते काही काउंट नाही केलं जातंय. तेथे तू आपुली पार्था बुद्धी बली करोनिया घाली एकनिष्ठ. आता बुद्धीला कुठे लावायचंय? आत्म्याच्या ठिकाणी एकनिष्ठ एकरूप करायचंय. बुद्धी जेव्हा ऐसी अनन्य हो न राहते रिगो न मज माझी, जेणेकरून ती बुद्धी इकडे तिकडे जाणार नाही आणि आपलं कनेक्शन इंद्रियांना लावणार नाही आणि मनाला चंचल करणार नाही. म्हणून बुद्धीला पण एंगेज करायला सांगितलंय. तेव्हा करी चित्त माझेची भजन विषय सांडून चिंतनाचा. बुद्धी जेव्हा अनन्य भावानी समर्पित होते तेव्हा आपलं चित्त स्थिर होतं आणि मग भजनात रंगायला लागतं. मग तिथे विषयांचं चिंतन सुटून जातं, कारण ती इंद्रियांना एंट्रीच नाही दिलेली आहे. बुद्धी आपणे आपच लावल्यामुळे चित्त मन सगळं स्थिर होऊन जातंय. चिंतनाचा सर्व सांडोनी विषय जडोनिया जाय चित्त तुझे. प्रेमे माझ्या ठाई नित्य निरंतर अर्जुना सत्वर करियैसे. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि. अथ चेत्व चेत्वम अहंकारान श्रोष्यसि विन विनंक्षसी विनंक्षसी. अभेद भक्तीने चित्त सुनिर्मळ मद्रुपी जडेल ऐसे जेव्हा. आता भक्तीशिवाय ते जडू नाही शकत, ही खरी गोष्ट आहे. चित्तामध्ये ना माणसाचे डाऊट्स येत राहतात, 50 विचार येत राहतात, काय काय खळबळ माजत राहते. जर ती अभेद भक्ती असेल, की यांनी सांगितलं ना गुरूंनी, संपलं. तिथे तिथे काही डाऊट्स उरतच नाहीत. काही कमीपणा कमी जास्त काही उरतच नाही. माझं भलं होईल का, माझं आमकं होईल का, ढमकं होईल का, हे होईल का, ते होईल का, नाही. चित्त तेव्हाच निर्मळ होऊ शकतं जेव्हा भक्ती ही अभेद असेल. त्याला कोणी छेदू नाही शकत, कोणीही आडवं येऊ शकत नाही ती तोडायला. इतकी जबरदस्त भक्ती, श्रद्धा, ट्रस्ट आणि फेथ गुरुवर पाहिजे. आणि गुरुवर म्हणजे गुरुच्या अंतस्थ परमात्म्यावर, शरीरावर नाही, जे आधीच सांगितलंय. संपूर्ण प्रसाद माझा तेव्हा तुझं लाभेल सहज धनंजया. पूजेचा संपूर्ण प्रसाद आपल्याला तेव्हाच लाभेल जेव्हा आपण पूर्ण भक्तीनं समर्पित होऊन श्रद्धा भावनेनं ते करू पूजा. मग जे सकळ दुःखाचे माहेर ऐसे अनिवार्य जन्म मृत्यू. पावशील पार सुखे तयातून मद्रुपी जडो न जाता चित्त. मग ते जन्म आणि मृत्यू एरजारा हे सहज बोटीत बसून आलं गेलं प्रवास केल्यासारखं, ट्रिप सारखा होतो. ते दुःखाचं माहेर बनून इथे अडकायला होत नाही. जे पेनफुल आहे जन्म आणि मृत्यू, फार यातना येतो आपण प्रवासाला म्हणून, आणि बरेच भानगडीतनं आपल्याला जावं लागतं, पार करावं लागतं. बरेच इमोशनल, मेंटल, फिजिकल टॉर्चर आपल्या बरोबर होत राहतो सहन करून. म्हणून ते त्याच्यात रमायचं नाहीये. आपला आत्मा तिथे भक्तीनं लागलेला पाहिजे. तर बाहेरच्या शरीराला, पर्सनॅलिटीला, प्रकृती बरोबर काय घडतंय इथे कुठेही एंगेजमेंट राहत नाही आत्म्याची. सूर्यप्रकाशाचा घेऊन आश्रय सतेजती होय दृष्टी जेव्हा. तेव्हा अंधारा ते पुसे तेथे कोण जायतो लोकोन स्वभावेची. लाभोनी प्रसाद माझा पार्थात तैसा भ्रांत जीव दशा अटे जेव्हा. आणि माझी कृपा तुला लाभली या पद्धतीनं तुझं समर्पण पाहून, की मग तिथे भ्रांत म्हणजे जन्म मरण रूपी दुस्थिती, म्हणजे भ्रम झाल्यासारखी स्थिती, ती जीवाची दशा, जीवात्म्याची, ती कमी व्हायला लागते. आपल्यावर पगडा प्रकृतीचा कमी होतो आणि जीवात्मा आत्मस्वरूपाकडे जायला लागतो. तो म्हणजे खालच्या लोअर व्हेकल्स मध्ये अडकत नाही. तेव्हा भवरूप बागुलाची भीती कैसी कोणा प्रति बांधू शके. मग भीती कशाची उरत नाही. बापरे असं होईल, मग नरकात जाऊ, मग स्वर्गात जाऊ, ही भीती आहे. नरकात जाऊ ही भीती म्हणून स्वर्गात जायचं म्हणून तयारी, मग त्याच्या मागे कॉम्पिटिशन, सगळं बागुल बुवा असल्यासारखं डरावणं आहे ते सगळं. त्याच्यात पडायचं नाहीये. माझी या प्रसादे म्हणून तू पाही भव दुर्गती ही तरशील. बोलणे हे माझे धरोनी अहंता जरी पंडुसुता ऐकसीना. तरी अविनाश तो तुझो नित्यमुक्त सर्व ही ते व्यर्थ जाऊन. आणि मग ऐकलं नाही अहंता अहंकार धरून, मग गडबड होईल सगळी. देह तादात्म्याचा दुर्धर आघात आदळेल येत तुझ्या अंगी.
ऐकलं नाही तर काय होईल, हे सगळं केलं नाही तर काय होईल ते सांगतात. पाऊला गणिक जेथे आत्मघात, भोगिता उसंत नाही कदा. असोनी तू पार्था स्वरूपे अमर, ऐसी व्यथा घोर पावसील. मी जे सांगतोय ते युद्ध केलं नाहीस तर तू भयंकर स्थितीला प्राप्त होशील. त्यामुळे तुला माझं ऐकावं लागेल. माझ्यावर अभेद भक्ती ठेवून तुला प्रकृतीचं तुझ्या प्रकृतीला कामाला लावावं लागेल. हे त्याला ते इनडायरेक्टली सांगतायत यातनं. असोनी तू पार्था स्वरूपे अमर, ऐसी व्यथा घोर पावसील. जरी तू असशील, आत्मा पवित्रच आहे, आत्म्याला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणून ते म्हणतात असोनी तू पार्था स्वरूपे अमर, तुझं आत्मस्वरूप अमर आहे, आपलं पण आहे, मरण नाहीये त्याला. पण आपण या सगळ्या प्रकृतीच्या झोलमध्ये अडकलो, त्याच्या मोहमायेत फसलो. प्रकृतीच्या म्हणजे लोअर थ्री व्हेकल्सच्या हवे नकोपणा, त्याच्यात जर अडकलो तर आपलं काही खरं नाही. जसं पार्थाचही नाही. मग जासी अवेरून जरी माझे बोल, मृत्यू आदळेल तुझ्या अंगी. मग मृत्यू आणि भय त्याचं, ते तिथे जाऊन आदळशील, आपटशील, मग काही मी वाचवू नाही शकणार. यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे, मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. पथ्य द्वेषी जैसा पोषित असे ज्वर, ना तरी अंधार दीप द्वेषी. तैसे विवेकाशी करून या वैर, जरी अहंकार वाढविसी. विवेकाची धमकी आता. विवेकाशी वैर घेशील अहंकार वाढेल. असंच आहे, अपोजिट आहे. अहंकार कमी करायचा असेल तर विवेक वाढवायचा. म्हणजे मग कळतं की आपण काय मूर्खपणा करत असतो. स्वदेहा ते नाम ठेवोनी अर्जुन, मानोनी स्वजन परदेहा. धर्म संग्रामासी घोर पापाचार, नाम हे साचार देवोनिया. भ्रांत बुद्धीने तू तिघा लागी तीन, ह्यापरी ठेवोन नामे जैसी. न झुंजे मी ऐसा निश्चय जो दृढ, करीशील मूढपणे आता. डायरेक्ट बोलतायत आता त्याला की विवेकाचा वापर न करता अहंकार वाढवून घेशील, मूर्खपणा करशील तर. आणि संग्राम येतो, ते तुझं काही पर्सनल युद्ध नाहीये. पांडव आणि कौरवांचं घरातलं ते धर्मस्थापनेचा संग्राम आहे हा. तर ते जर तुला समजलं नाही तर घोर पापाचार होऊन सगळं वाट लावून घेशील. भ्रांत बुद्धीने तू तिघा लागी तीन, ह्यापरी ठेवून नामे ऐसी. न झुंजे मी ऐसा निश्चय जो दृढ, करीशील मूढपणे आता. तया लागी फुल ठरविल देख, तुझा नैसर्गिक स्वभावची. आणि मी अर्जुन हे माझे सोयरे, वध यांचा ठरे पापची ते. भ्रामक ही जाण कल्पना सर्वथा, सत्य नव्हे पार्थात तत्वदृष्ट्या. पुन्हा एकदा शेवटची वॉर्निंग देतात त्याला की आता याच्या पुढे नाही, संपलं, हा शेवट आहे. त्यामुळे माझे सोयरे यांचा मारणार, मग पाप कर्म अमकं ढमकं ते सगळी स्टोऱ्या तू काही लावू नको. आधी तू झुंजार, मिथ्या हे त्रिवार, शस्त्राचा स्वीकार मग पुढे. ना तरी मी आता न झुंजे निर्धारे, प्रतिज्ञा ही उरे कुठे कैसी. म्हणून न झुंजे हे जे तुझे बोल, स्वभावे ते फोल जाण पार्था. आता लोकदृष्टी झुंजार तू वीर, मानिले साचार जरी ऐसे. तरी तुझा क्षात्र स्वभाव निभ्रांत, झुंजविल येथ तुझा लागे. धर्म आला ना तिथे त्याचा, क्षात्र धर्म स्वभाव ते घेऊन आलाय ना, तो देह धर्म घेऊन आलाय तो त्याचा. त्यामुळे तो पळून तर जाऊ नाही शकत. त्यामुळे लोकांना नजर देण्यासाठी, क्षात्र धर्माला त्याच्या न्याय देण्यासाठी त्याला लढावं तर लागेल. मग काय करशील, कुठे जाशील. स्वभाव जेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा, कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यस्य वशोपितत्. वाहताम जलौघ वाहता जलौघ पूर्वेकडे वेगे, कोणी पाहू लागे पश्चिमेस. उलट कोणी जाऊ शकत नाही. तरी ओघ ओढी आपणाकडेच, आग्रह तो साच उरे तेथे. ना तरी साळीचा दाणा जरी म्हणे, आता साळीपणे गवे मी. पण तरी सांडोनिया स्वधर्म स्वभाव धर्मासी, सांगे कैसे त्याची त्यासी जाववेल. आता एक असतो शरीराचा धर्म, म्हणजे ज्या ह्याच्यात जन्माला आला, आणि एक स्वभावाचा पण असतो. जो पंडित असतो त्याचा स्वभावही पंडितासारखा असतो, आणि जो क्षत्रिय असतो त्याचा स्वभावही भांडण आणि युद्ध करण्याचा असतो. तर ते म्हणतात तुझ्या स्वभावाचं तू काय करशील, तो काय अपोजिट डिरेक्शनने वळवू शकशील का.
शरीर धर्म टाळायला गेला असतं. तरी सांडोनिया स्वभाव धर्मासी सांगे कैसे त्यासी जाववेल. क्षात्र संस्कारेच तैसी तुझ्या जाण झालीसे घडण स्वभावाची. ज्या घराण्यात जन्माला आलाय तिथे क्षत्रियांचा संस्कार झालेला आहे. लहानपणापासून तीर बाण तलवारी शस्त्र तुझ्या हातात दिलेली आहेत, त्याचं काय करशील? म्हणून तो तुझं झुंजाया लाविल न झुंजे हे बोल तुझे वाया. जसं उलट आपण ब्राह्मण आहोत तर आपलं ब्राह्मणाचं आपल्या ह्याच्यातला अंश जात नाही. त्या कुठल्याही संगतीत जा, कुठल्याही सिच्युएशन मध्ये राहा, कुठेतरी ते ब्राह्मण्य वर काढतच डोकं. ते नाही लपू शकत, कारण तो आपला स्वभाव आहे, त्या संस्काराचा जड आहे ती आपल्या जीवनाची. पार्था शौर्य तेज दक्षतादी गुण स्वभावता जाण तुझ्या ठाई. शौर्य, तेज आणि दक्ष राहणं म्हणून त्या गुण समूहानुसार स्वभावे साचार रणी येते. आणि हा स्वभाव तुला इथपर्यंत घेऊन आलाय. नाही तर आधीच सोडून दिलं असतं, त्यांनी तर सगळं दिलंच नव्हतं तुम्हाला काही. पण स्वभाव तुम्ही लढत राहिला ना तिथे लहानपणापासनं. तर कौरव मुलांच्या त्या कौरव पोरं असताना पण तुम्ही लढत होता त्यांच्याशी. मग हा कुठून आहे स्वभाव? ओरिजिनल आहे. युद्ध केल्या विण कैसे राहावेल तुझं बैसवेलच कैसे स्वस्त. शौर्याधिक क्षात्र गुणांनी तू बद्ध म्हणून या युद्ध प्रसंगी ह्या क्षात्र धर्माची या शुद्ध प्रवाहात वाहता वाहत निभ्रांत जाशील तू. आपुले शौर्यादी गुण जन्मजात ऐसे विचारात न घेताची. न झुंजे मी आता ऐशी दृढ व्रता. जरी बंडूसुता घेसील तू तरी बांधोनी या हात पाय घट्ट. घातला रथात जया लागी आग्रह तो धरी न चाले मी ऐसा. तरी जाय जैसा दूर जैस देशा. तैसा तू अर्जुना न झुंजता येत पाहशील स्वस्थ बैसो जरी. तरी आग्रह तो ठरवून फोल तुची झुंजशील सुनिश्चय. तू काही इथून पळून नाही जाऊ शकत, खात्री आहे. आणि त्याला इनडायरेक्टली त्याला ते अवेअरनेस देतायत. उत्तर वैराटी घाबरतारणी आली उसळवणी क्षात्र वृत्ती. मग झुंजावया झालासी प्रवृत्त तीच तुझं येथ झुंजविल. विराट राजाचा मुलगा ते ती जी स्टोरी आहे त्याची, तिथं त्याची आठवण करून रागी सांगे रोगी असी आवडे का रोग दरिद्र्यासी भोग दारिद्र्याचा. परी अदृष्टाच्या बळे तया ते रे भोगावे लागते निरुपाये. पूर्वकर्म फलाच्या मुळे आपल्याला सगळं भोगावं, आपल्याला काय आवडत नाही काही प्रॉब्लेम आपल्या जीवनात यावे, पण आपली कर्म असतात. तसं तूही कार्मिकली इथे एंटायटल्ड आहेस या युद्धाला, असं त्याला ते सांगतायत. सर्व प्रकारे समजावतायत त्याला, जसं आपल्याला गुरु समजावतात ना, आधी गोडीनं गुलाबीनं मग दाटावून मग अवेअरनेस देतात. तुझीच कर्म आहेत मागच्या जन्मातली म्हणून तू हे भोगतोयस. शेवटी नाही भेजत आपल्या शिरलं तर गुरु शेवटी हे ऐकवतात. खरं आहे ते. आणि तसं तो त्याला सांगतोय की तुझीच कर्म आहेत पूर्वजन्माची, पूर्वकर्म जी काय आहेत त्याच्यामुळे तू इथे फसलायस. परी अदृष्टाच्या बळे तयात येते भोगावे लागते निरुपाये. आणि ते अदृष्ट धनंजया जाण सर्वथा अधीन ईश्वराच्या. आणि तो ईश्वर तुझ्या हृदयीच निरंतर साच वास करी. म्हणून वेगळे न करील काही अदृष्ट ते पाही तुझ लागी. ईश्वर सर्वभूताना वृद्धेशे अर्जुन तिष्ठती. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. ईश्वर स्वरूपी उदेला असे सूर्य सर्वांच्या हृदय महाकाशी. आता ते सांगतायत की तुझ्या हृदयात ईश्वर आहे. तो कसा स्वरूप आहे? ईश्वर स्वरूपी उदेला असे सूर्य सर्वांच्या हृदय महाकाशी. सर्वांच्या हृदयात तो सूर्य उगवलेला आहे ऑलरेडी. ज्ञानवृत्तीची या सहस्त्रकरांनी ईश्वर तरणीत प्रकाश येतो. ईश्वर रूपी सूर्य सर्वांच्या हृदयात चकाकतो आहे, तळपतो आहे. आणि ज्ञानवृत्ती त्याच्यामुळे आपल्यात सहस्त्रकरांनी मौजूद आहे. जागृत्यादी तिन्ही अवस्था दावोनी स्वर्गादी आणोनी उजेडात. विपरीत ज्ञाने भुलले पांथिक तया लागी देखत चेवविजो. जाग करतो हृदयस्थ परमात्मा. कधीतरी एक क्षण येतो की हृदयातनं आत्मा एक एक जोराचा बडगा मारतो आणि जाग करतो. दृश्य जगद्रूपी जलाशया माझी फुल्ल कमले जी विषयांची. पंच ज्ञानेंद्रिये सहावे ते मन षटपाद हे जाण जीवाचे त्या. अर्जुना त्या जीव भ्रमराकडून तयाचे सेवन करवी जो. असो हे रूपक भूतांची अठाई स्फुरे जो का पाही अहंकार.
तया पांगुरोनी ईश्वर तो श्रेष्ठ असे उल्हासत निरंतर. आपुलिया आड धनंजया जाण पडदा लावून स्वमायेचा. अंतरी राहोन एकला आपण सूत्र खेळवून नानापरी. तो आतमध्ये पुरुष पण आहे आणि बाहेर प्रकृती आहे, असं ते दोघं मिळून मस्तपैकी खेळ चालता आहे असं ते सांगतात त्याला. नाचवी बाहेरी छायाचित्रे ऐसी 184 योनी रूप. ब्रह्मया पासोनिया कीटकापर्यंत सर्व भूत जात असे जे का. तयाची पाहोन पात्रता साचार दावी देहाकार तया लागी. तेव्हा ठेविला जो जाय देहाकार स्वकर्मानुसार जीवा पुढे. देहची मी ऐसे मानोनी साचार होतसे तो स्वार तयावरी. तृणेची बांधिली तृणाची ती पेंडी सुताची की गुंडी सुतानेच. निज प्रतिबिंब देखोनी जळात मीच ते मानित बाळ जैसा. आपल्याला मग ती प्रकृती जी बाहेर असते तीच आपल्याला वेढून घेते. जसं त्यांनी इथं म्हटलंय की सुत कुठे गेलं, तृणेची बांधिली तृणाची ती पेंढी सुताची की गुंडी सुतानेच. जसं आपण एखादं हे रीळ असतं त्याला आपण पुन्हा बांधायचं असेल तर त्याच्याच धाग्याने बांधतो. तसं आपल्याच पर्सनॅलिटीनी म्हणजे आपल्या प्रकृतीनं आपल्याला पुन्हा गुंतवून बांधवून इथं ठेवलेलं आहे. निज प्रतिबिंब देखोनी जळात मीच ते मानित बाळ जैसा. तैसे देहाकारे दुसरे ते मीच ऐसे भ्रमेसाच कल्पोनिया. देहाशी तादात्म्य पावनिया जीव देहची मी भाव ऐसा धरी. देहाकार रूपी यंत्रावरी जाण ऐसे बैसवोन प्राणियासी. प्रारब्धाच्या सूत्रे नाचवी साचार सर्व सूत्रधार ईश्वर तो ईश्वर नाचवतोय. त्याच्या स्वतःच्या एनर्जी फील्ड मध्ये तुम्ही सगळे नाचताय आणि तुम्हाला कोशाच्या आधारावर बेस काय तर तुमचीच कर्म. तुमच्याच कर्मानी तुम्हालाच बांधून तो तुम्हालाच हे नाचवतोय. जयाचे स्वतंत्र दिले कर्मसूत्र गतीसी त्या पात्र होती होते. आणि म्हणून मागच्या वेळेला मी सांगितलं होतं ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे ते झालं यांनी माझं हे केलं असं आपण बोलूच नाही शकत. कारण आपल्याच कर्माची फळं आपण भोगतोय. आपण बाहेर बोट दाखवूच नाही शकत. बोट आपल्याकडेच येतं ना. वर दाखवू शकतो ना समोर दाखवू शकतो. वर कोण, आपण म्हणतो वर ईश्वर आहे, जबकी तो आपण त्याच्यात आणि तो आपल्यात, असं अंतर्बाह्य तोच आहे. खर तर गमतीशीर आहे, सगळं मॅजिकल आहे. काय सांगू फार तृणा लागी वारा भुवंडी अंबरा माझी जैसा. तैसा तो ईश्वर तया भूता लागी भव्य भव स्वर्गी भोवंडी तो. लोहचुंबकाच्या संगतीने जैसे लोह फिरत असे गरगरा. तैसे ईश्वराच्या नित्य सत्ता योगे कर्म करू लागे प्राणी मात्र. एक चंद्रोदयी सागराधिकांचे व्यापार ते जैसे सुरू होती. अपार भरते येई सागरास पावते विकास कुमुदिनी. सोमकांता लागी फुटतो पाझर आनंदे चकोर नाचू लागे. प्रकृती आधीन तैसी नाना भूते नाचवी तया ते एक ईश. परमात्माच नाचवतोय प्रकृतीला. प्रकृती कारण त्याचाच पार्ट आहे आणि सगळा हा खेळ त्याचाच आहे. तरी पण आपण त्याच्याकडे बोट दाखवू शकत नाही. तोची एक ईश तुझया अंतरी पार्थावा असं करी निरंतर. आणि तोच ज्याच्याबद्दल मी हे सगळं सांगतोय तुझ्या आत पण आहे. न घेता पार्थत्व अहम ऐसे स्फुरे अंतरी ते खरे त्याचे रूप. पार्थत्व म्हणजे बाहेरची प्रकृती तुझं स्वरूप बाजूला ठेवून अहम ऐसे पुरे. तेव्हा तुला त्या आतल्या स्थितीचा जाणीव होईल की मी ही आत्म्याची जाणीव होईल. अंतरी ते खरे त्याचे रूप, ते त्याचं स्वरूप आहे. बाहेरचं पार्थत्व नाही, पार्थ असणं नाही, शरीर नाही, अंतस्थिती आत्मेतली आत्मस्थिती. म्हणून तो ईश अर्जुना निभ्रांत करील प्रवृत्त प्रकृतीसी. तुझ्या शरीराला तो नाचवेल ज्याला स्वभाव आहे, ज्याला वृत्ती आहेत, ज्याला क्षत्र धर्म आहे. त्या प्रकृतीला तो आज्ञा करेल आत्मा तुझा. जर तू नाही उभा राहिला असतो त्याला घाबरवतोय इनडायरेक्टली तो की तू काही इथनं सुटू शकत नाही. आणि आपल्यालाही इनडायरेक्टली सांगतो तुम्ही काही हे चुकू शकत नाही. वेड्यासारखं वागाल तर खड्ड्यात जाणार आहे नक्की. न झुंजे मी ऐसे जरी बोरशील तुझं झुंजविल प्रकृती ती. कोण प्रकृती? त्याची 3 शरीर. मनात क्षत्रिय धर्म आहे, विचारांमध्ये इमोशनली तो क्षत्रिय आहे आणि फिजिकल बॉडीने तो क्षत्रियच आहे कारण क्षत्रिय कुळात जन्माला आलाय.
ही अख्खी 3 लेवलची प्रकृती लेअरची आहे, ती झुंजवेल तुला. तू म्हणत बस मी नाही, मी नाही करणार म्हणून. ईश्वरत स्वामी नियंता संपूर्ण करी नियमन प्रकृतीचे, आणि प्रकृती ही इंद्रियांकडून कर्मे करमून सुखे घेई. कशी चेन सांगितली बघा मस्त पैकी. काय करतो बिचारा, मुकाट्याने उभा राहावं लागेल त्याला आता. आणि आपण सुद्धा करणे न करणे दोन्ही सर्वथा प्रकृतीच्या माथा ठेवून या. मग प्रकृती ही जयाच्या आधीन जो का नारायण हृदयस्थ. तो परब्रह्म परमात्मा महादेव किंवा जो कोणी आहे त्याच्या हातात ती प्रकृती आहे. सारी जी सृष्टी आहे, जे काही आतबाहेर आपल्याला दिसत आहे फापट पसारा, तो सगळा प्रकृतीचा इथे आहे. आता आपण इथे थांबूया. 30 झाले आणि आता 62 थोडेसेच पार्ट उरलेत. 78 आहेत श्लोक. 78 लास्ट आहे. 10-12 उरलेत.